हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, कशात तुम्ही ठीक असाल? ठीकच राहा. मी पण ठीक आहे. आता वाजत आहे 6. प्रांजू स्वयंपाक करत आहे, कारण रुईचे आजोबा आजकाल लवकरच येतात. मला गावाला गेले असल्यामुळं रुई झोपलेलीच आहे. आता झोपली ती 5 वाजता, झोपतच नाही. चला, मी त्या दिवशी सुपर हॉस्पिटलला पुन्हा चेकअप करता गेली होती, कारण मला त्रास खूप होत होता. ब्लड आणि BP आणि शुगर पुन्हा चेक केलं, तर माझा शुगर पण वाढलेला आहे, BP पण वाढलेला आहे. आता मंडेला पुन्हा हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. हॉस्पिटल पण खूप लांब आहे, त्यामुळं जायचा पण कंटाळा येते आणि सोबत पण कोणी सोबत पाहिजे. त्या दिवशी माझ्या मुलीला नेलं होतं सोबत. तर आता अजून पुन्हा सोमवारी जावंच लागणार. शुगर पण वाढलेला आहे आणि BP पण, आणि ब्लड वगैरे चेक केलं होतं सोमवारी. आता तो रिपोर्ट पुन्हा घेऊन सोबत जाऊन पुन्हा सोबत न्यावं लागेल कोणाला तरी, कारण तिथं खूप मोठ्या लाईन लागतात, कारण माझ्याकडून इतक्या वेळ लाईनमध्ये उभं राहणं नाही होत. चला, आता रुईचे आजोबा यायचेच आहेत. चला, सुखदुःख तर जीवनामध्ये लागलेलेच आहे. ऑपरेशन झालं तेव्हापासून काही ना काहीतरी दुखतच राहते. आता 2 महिने होत आहे उद्याला. चला, आता पाहू मग सोमवारी डॉक्टर पुन्हा काय म्हणतात तर. चला, आता रुईचे आजोबा आले आहेत. आंबे आणले आहेत रसाकरिता. चला, आता स्वयंपाक पण झालेला आहे. रस बनवत आहे प्रांजू. हो का, तर रसचे आंबे. चला, आता स्वयंपाक वगैरे झाला आहे. रस पण बनवलेला आहे प्रांजूनी. आता आमच्या शेजारच्या बाईसोबत, संगीतासोबत प्रांजू बाजारात गेलेली आहे. आज शनिवार आहे, बाजार आणायला. स्वप्नील असता तर स्वप्नील जातेच तिच्यासोबत, पण आता तो पुण्याला आहे, त्यामुळं ती संगीतासोबत भाजीच आणायला गेलेली आहे, भाजीपाला. चला, मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.